बॉ तर कशा आहात सगळे? एका नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो. आणि काहीतरी वेगळं घातलं, टोपी कानटोपी. तर कसे आहात? एका नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आत्ता मी आलो आहे आमचा जो जुना वाडा होता, एक मिनिट, म्हणजे आमचं जे आधी जुनं घर होतं तेव्हा म्हणजे वाडा होता, म्हणजे माझ्या जन्माच्या अगोदर, म्हणजे भाई आणि लहान असल्यापासून ते मिनिमम 2005-6 पर्यंत असेल कदाचित. मला पण आता आठवत नाही, कारण की तेव्हा मी पण खूप लहान होतो. आणि त्यानंतर आता भाईने तर नारळी लावलं नाहीत, नारळीची लागवड आहे. आणि भाई म्हणजे पशुपालन करायचं तेव्हा इथं हत्ती गवत म्हणजे एलिफंट ग्रास ती माझ्या हाईटपेक्षाही मोठी असायची. तर तेव्हा मी जेव्हा गावाला यायचो तर तेव्हा आम्ही म्हणजे ती गवत तोडा, मग ते बकऱ्यांना खायला न्या, तर सगळं करायचो. तर आता तिथं भाईनं लावलं नाही नारळी. तर आता ही 1 2 3 4 5 6 7 लाईनीत आहेत. तिथे कोपऱ्यात आहे 8, तिथे कोपऱ्यात आहे 9 10 11 12 आणि 13 हे झाड पडलंय. ते आता बाजूला करतो. आणि ही 13वी नारळ, कारण की नारळीची वरती वाटतं पडलंय. आणि हे पडलेलं झाड मी बाजूला करेपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर केलं बरं वाटतंय. आणि हलका हलका आता पाऊस, काय गावचा यार, माइंड रिफ्रेश होतो गावाला येऊन. मुंबईला असलो की घरीच असतो, जास्त जाणं कुठं होत नाही. जर कुठं काय म्हणजे शो असेल, इव्हेंट असेल ऑर्गनाईज, तर तेच फक्त. किंवा अजून भरपूर प्लेस आहेत पण मला जाता येत नाही. कारण पण गावी आल्यावर असं वाटतं की किती व्हिडिओ बनवू आणि किती पोस्ट करू, अपलोड करू, किती गावाबद्दल सांगा. गावचं वातावरण पूर्ण मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गवत, झाडं, एकदम गच्च असं हिरवं सगळं रान, वरती सडा. एक असं वेगळा असं फील वाटतो गावाला आल्यावरती. त्यामुळे असं वातावरण कसला ना, आवाज ना, काय TV नाही, मोबाईलला नेटवर्क नाही, रेंज नाही, जास्त नाही, काय ते बरं वाटतं, एकदम फ्री असं असल्यासारखं. पण वायफायवर जातो कारण की व्हिडिओ अपलोड करायचे असतात म्हणून. तर आता बघूया अजून कुठे जाता येते काय. अशी पकड राज, अशी पकड. आणि तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की आमचं पार्टी हाऊस म्हणजेच निल्याचं घर, त्याच्यावरती फणसाचं झाड पडलंय. ते एवढा भयानक पाऊस पडतोय गावाला. आणि आता ते झाड कट करायचंय. मशीन, भाई निलेश आणि तो कट करणारा मित्र. ग्रीप बघा, ओला झाडावर पण तो नीट व्यवस्थित चढतोय. परवा केला परवा नुकसान झालं. बोलले बॅकायला घे म्हणून. सो अवर काव अँड बुल, काव नाही, म्हशीला काय बोलतात आठवत नाही, समजून घ्या. म्हशीचं रेडकू आणि बैल आता बांधतोय भाई.
अरे निलेच्या घराच्या इथं ये, झाड कापतात आहे. जा बघा आपली कोयती भेटली, आपली कोयती भेटली. हे बघ, होय ना? ही आहे का? हीच आहे ना? हो ही आपली. आपलीच. पुढे. आहे काय? हं? थंड का आहे का? थंड बघ आहे का Cold drink. आहे ना. पावसातून आम्ही सगळं काय ठेवत नाही. घर अरे झालं बोलून पार्टी हाऊस आमचं. मग आता खरंच वाचलं. जो बात करना है मारे बात कर. हे काही कामाचं नाही ना. ठीक आहे. अरे बाबा रस्ता लय खराब आहे रे. बाई नाही बाई सांग मग चला इकडे बसा. आम्ही जातो दोघं जातो. तू कशा लाईट लावली साय? ए सगळ्यांनी गोळ्या घ्या रात्री झोपा तर जाऊ त्या कार्यालयाला. काय वेळ भेटल्या तर बऱ्या होतील. आज मला माहित नाही. मी रडून लोलन घे मग तिथं. लोलन मध्ये तर आम्ही आलो होतो खेकडे पकडायच्या ह्याच्यानं. तुम्हाला दिसतंय की नाही आता माहिती नाही, पण इथं समोर झाड पडलेलं आहे. हे झाड पडलंय आणि पाणी इथपर्यंत आहे. इथं पूल होता तोच बुडून गेलाय. त्या पुलावरून खेकडे पकडतो तो पूलच बुडून गेलाय. फुगा आलाय भाई बोलतोय आणि भरपूर प्रमाणात तरी पुलावरतीच गुडघे एवढं पाणी आहे. तर हा प्लॅन कॅन्सल. त्याला फोन किती याचा कामातले भाई फोनवर बोलतो. तो मोबाईल घरी ठेवून आला बोल भाई का. मग आता त्याच्याच मोबाईलवरून फोन आला. नाही त्याने ठेवलं घरी. 2-3 दिवस हात धुवत नाही. तो आहे ना त्यातलं ते पित्तच असं काय येईल ना परत येईल ना. दा हवा काढ हवा काढ हवा काढ हवा काढ हवा काढ हवा काढ. तडफडतं बघ तडफडतं बघ. देखो दोस्तों इसमें किरवी खेकड़ा है खेकड़ा. इसमें खेकड़ा है खेकड़ा. खेकडे खेकडे भेटतात खेकडे. बांबू मोडलाय का. मोडला तो दाखव रे लगेच. जाऊ आपण पिशवी फाडते म्हणून वरती अरे